यायचं दाण त्या जिमच्या जोशामध्ये जिम लावली तर खरी, पण बाहेरचं जंक फूड खाऊन अक्षरशः पोटाचा माझ्या भोसडा झालाय. तवा आजारी पडलो तेव्हा डॉक्टर मला म्हणाला फळभाज्या बिज्या खा, म्हणजे तेव्हा तुला कुठं बरं वाटेल. आणि त्यात हाय घाला उन्हाळा, जरा बाहेर पडलं की ढुंगणातनं घामाच्या धारा पडतात. मग जरा वॉटरमेलन कापून बिपून खाल्लं. मला असं मधला पीस खायला लय आवडतं. ओय ॲड मग जरा दूध प्यायचा डोसक्यात विचार आला होता, पण काय आमच्या रूममध्ये गॅस नव्हता. पण आता काय येळला केळ, याला काय म्हणतात, ओन शिगडी किटली आई झवली काय आहे ते. मग दुधू बिदू गरम बिरम केलं आणि पहिला गोट मारला आणि माझी जिबच पोळली. बेहिंचोत एक करायला जातो आणि एक होतं. ॲड मग झाली तीच आपली रोजची जाऊ चालू. अक्षरशः गोट्या कपाळात जातात राव ट्रेडिंग करून करून. पण काय करणार, भाऊकीच्या आईला नको, भाऊकीला रेसचा घोडा लावायचा म्हटल्यावर एवढा तर करणार पडेगा ना मेरी जान. ॲड मग जरा क्रिकेट खेळून आलो. लहानपणीच्या आठवणी जागा झाल्या राव सगळ्या माझ्या. मग खेळून सगळा स्टॅमिना संपला राव माझा. आई झवली आयटम काढल्यावर कसं व्हायचं माझं काय माहिती. मग माझ्या झडभर बॉडीमध्ये मी बिर्याणी टाकली आणि मग जिमला गेलो. पार ढुंगणापर्यंत बोच्यापर्यंत घाम येईपर्यंत मी वर्कआउट केला.